ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. तीन मुलं असतात. त्यांचे वडील त्यांना एक चॅलेंज देतात. तिघांच्याही समोर एक एक सफरचंद ठेवतात आणि त्याला सांगतात, हे सफरचंद तुम्ही खायचं, पण इथे नाही, अशा ठिकाणी जाऊन खायचं की जिथे हे खाताना तुम्हाला कोणीही पाहणार नाही. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही मुलं एक एक सफरचंद उचलतात आणि जागा शोधायला सुरुवात करतात. अर्ध्या तासानंतर तिन्ही मुलं परत येतात. पहिला म्हणतो, बाबा मी ना आपल्या ऑफिसच्या गोडाऊन मध्ये गेलेलो, कोणीच नव्हतं तिथे, पटकन ऍपल खाल्लं आणि फिनिश केलं. दुसरा म्हणतो, मी मस्त जागा शोधली, सरळ आपल्या बेडरूम मध्ये गेलो, दरवाजा बंद केला आणि ऍपल खाल्लं. आता तिसऱ्याची वेळ येते. तिसरा आपलं सफरचंद काढतो आणि आपल्या बाबांच्या समोर दाखवतो. बाबा म्हणतात, अरे तू नाही खाल्लं का हे सफरचंद? तेव्हा तो म्हणतो, बाबा मी ना खूप छान जागा शोधली होती, आपल्या बाहेरचं बाथरूम. आत गेलो, दरवाजा लॉक केला आणि ते सफरचंद खाणार तेवढ्यात मला वरती साप दिसला. मी इतका घाबरलो, मनातल्या मनात देवाचं नाव चालू केलं. नंतर माझ्या लक्षात आलं की मी हल्लो नाही ना तर साप काहीच करणार नाही मला. तसाच असा स्टॅच्यू होऊन उभा राहिलो आणि थोड्या वेळाने तो साप फिरून फिरून निघून गेला. तेव्हा कुठे मी दरवाजाच्या बाहेर आलो, माझा जीव भांड्यात पडला. पण बाबा तुम्हाला माहितीये का, या सिच्युएशन मध्ये मी मनातल्या मनात देवाचं नाव घेत होतो, कारण मला विश्वास होता की दरवाजा बंद असला तरीही देव माझं ऐकू शकतो, मला पाहू शकतो. म्हणजे मी एकटा नाहीये, माझ्यासोबत ते आहेत. मग मी सफरचंद कसा खाणार? घेऊन आलो परत. आपल्या आयुष्यात कितीही अडचण आली, कोणताही प्रॉब्लेम आला, तरी स्वतःला एकटा कधीच समजू नका. फक्त विश्वास ठेवा, तो आपल्या सोबतच आहे.